नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा 2025 विषय गणित इयत्ता 4 पॅक पॅटर्नची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्या ठिकाणी अशा पद्धतीने 30 गुण लेखी आणि 10 गुण तोंडी असे 40 गुणांचा हा पेपर तुमचा असणार आहे. प्रॅक्टिकल किंवा तोंडी प्रश्न अशा पद्धतीचे असतात आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी गुण दिले. तर आपण लेखी चाचणी कसा पेपर आहे तो समजून घेऊया. असाच पेपर किंवा हाच पेपर तुम्हाला मध्ये येईल. खाली दिलेली उदाहरणे सोडव. टेबलाची किंमत अक्षरात लिहायची. बघा, 1,2548 रुपये या टेबलची. बघा, बिलावरील रक्कम अंकात लिहायची. किती आहे? 9,730 रुपये आपण अंकामध्ये लिहिले. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. बेरीज कर. त्या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, हजार यांची बेरीज अशी येते. बघा, 9 आणि 1 10, 10 ला 0, 10 ला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 8, 8 आणि 7 या ठिकाणी 4 आणि 3 7, 7 आणि 1 हातचा 1 8, 8 आणि 7 15, 15 ला 5, 5 ला 1, 5 आणि 1 6 अशी आपण करू शकतो. पुढे वजाबाकी कर. 6,375 वजा 758, 15 वजा 8 उत्तर 7, 7 वजा 6 उत्तर येते 1, ठिकाणी पुन्हा 13 वजा 7 उत्तर येते 6 आणि या ठिकाणी 6 वजा 1 उत्तर येते 5. बघा, गुणाकार करायचा आहे. 716 ला 7 ने गुणल्यानंतर गुणाकार येतो 5012 आणि भागाकार करायचा आहे 396 भागिले 3. पहिल्यांदा आपण 3 चा भाग दिला 3 × 3, वजाबाकी 0 वरतून 9 घेतले, पुन्हा 9 3 × 9 वरती 6 शिल्लक राहिले, पुन्हा 6 घेतले, 2 6 बाकी 0 आणि या ठिकाणी भाग करायला आहे 32. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. गुणाकार करायचा आहे 415 गुणिले 53. याचा गुणाकार केल्यानंतर या पद्धतीने आपलं उत्तर मिळते. भागाकार कर. पूर्ण भागाकार आहे 455 भागिले 5. बघा, पहिला भाग शून्याचा देऊया, मग खाली 45 होते, 5 9 45, पुन्हा वरतून 5 घेतले, 5 येतो 5 बाकी 0, भागाकार आला 91. व्हिडिओ आवडल्यास नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. प्रश्न आहे 1,208 व 7,325 या संख्यांची मदतीने शाब्दिक उदाहरण तयार कर व सोडव. बघा, असं उदाहरण तयार करूया आपण. रमेशने 7,325 रुपये किमतीचा मोबाईल व 1,208 रुपये किमतीचा चार्जर घेतला, तर त्याने दुकानदाराशी एकूण किती रुपये द्यावे? याचं उदाहरण असं सोडवूया आपण. बघा, मोबाईलची किंमत 7,325 आणि चार्जरची किंमत 1,208 आपल्याला एकूण रुपये किंवा एकूण किंमत मिळेल, ती होती 8,500. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. सूचनेनुसार सोडव. समान भाग असलेल्या आकृतीचा 4/6 भाग रंगव. एकूण भाग 6 आहेत, 6 पैकी 4 भाग रंगवायचे. बघा, 1 2 3 4 असे या ठिकाणी आपण भाग या ठिकाणी रंगवलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बघा, कबीरकडे 2 पेरू आहेत, सीमाकडे अर्धा पेरू आहे, तर दोघांनी मिळून एकूण किती पेरू? योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा. बघा, 2 आणि अर्धा किती होतात? 2.5. बघा, पर्याय क्रमांक 2. चित्रातील 1/3 फुलांचा एक गुच्छ केला तर एका गुच्छातील फुलांची संख्या किती व एकूण किती गुच्छ तयार होते? बघा, या ठिकाणी तर एकूण 21 फुलं आहेत, म्हणजे एकूण 7 फुलं एका गुच्छामध्ये येतील आणि असे 3 गुच्छ तयार होते. सूचनेनुसार सोडवायचं आहे. एका पिशवीत 900 ग्रॅम साखर आणि 300 ग्रॅम चहा पावडर आहे. पिशवीत एकूण किती किलोग्रॅम व किती ग्रॅम वजनाचे साहित्य आहे? मांडणी करून सोडवायचे, तोंडी उत्तर नाही द्यायचे. मांडणी अशी करता येईल. किलोग्रॅम, ग्रॅम, साखरेचे वजन 900 ग्रॅम, चहा पावडरचं वजन 300 ग्रॅम, त्यांची बेरीज करू 0 0 0 9 आणि 3 12, 12 ला 2 हातचा इकडे आला 1 किलो 200 ग्रॅम एकूण साहित्य वजन. मित्रांनो, हा प्रश्न आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा.
चौकटीत योग्य संख्या लिहा. 2.5 लिटर म्हणजे किती मिलीलिटर, तर 2.5 लिटर बरोबर या ठिकाणी 2500 मिलीलिटर. 1.25 मीटर बरोबर 125 सेंटीमीटर आणि 4 किलोग्रॅम 3750 ग्रॅम. अशा पद्धतीने आपल्याला एकक या ठिकाणी बदलायचं आहे. तर पुढे बघा, 2 मीटर कापडातून 1.5 मीटर कापड कापून घेतले तर किती कापड शिल्लक राहील. मांडणी करून सोडव. तोंडी सांगणं सोपं आहे, मांडणी करून सोडवणं आपल्याला गुण भेटणार. बघा, मांडणी अशी करू, मीटर आणि सेंटीमीटर. एकूण कापड 2 मीटर आणि 00 सेंटीमीटर. कापलेले कापड 1 मीटर आणि 500 सेंटीमीटर. तर वजाबाकी केली तर उत्तर उरतं 500 सेंटीमीटर. म्हणजे शिल्लक कापड या ठिकाणी आहे 500 सेंटीमीटर. चला तर पुढे खालील तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. झाडाचे नाव, झाडांची संख्या प्रमाण आहे. 1 चित्र बरोबर 5 झाडी. फणस 2 चित्र, आंबा 4 चित्र आणि नारळ 3 चित्र. बागेतील एकूण झाडांची संख्या किती, म्हणजे एकूण झाडं किती, 2 आणि 4 6 आणि 3 7 आणि 4 3 7 आणि 2 9, म्हणजे एकूण झाडांची संख्या 9 5 45. बागेतील आंब्याची झाडे व फणसाची झाडे यांच्या संख्येतील फरक किती. दोन्ही झाडांच्या संख्येतील फरक, आंब्याची झाडं आहेत 20 आणि फणसाची झाडं आहेत 10. उत्तर येते 10. खाली आकृतीबंध पूर्ण करायचा आहे मित्रांनो. निरीक्षण करायचे. बघा, 4 अधिक 4 8, 8 अधिक 4 12, 12 अधिक 4 16, म्हणजे 16 अधिक 4 20. तर पुढचा बघा, 35 25 20, म्हणजे 5 5 संख्या कमी होतात, म्हणजे 20 वजा 5 उत्तर येते 15. 15 वजा 5 10 आणि 10 वजा 5 5. मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.